पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईत येणार आहेत। राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत येत आहेत। मोदींच्या हस्ते 19 जानेवारी रोजी बहुप्रतीक्षित दहिसर ते DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7चं लोकार्पण होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आणि अनेक विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांची रात्री 8:30 वाजता सह्याद्रीवर बैठक पार पडेल। याआधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मेट्रो 2A आणि मेट्रो 7चे पहिले टप्पे गुढीपाडव्याला सुरू करण्यात आले होते। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला। एका महापालिका निवडणुकीसाठी पंतप्रधानांना यावं लागतं, यावरून मुंबईतलं नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होत असल्याची टीका त्यांनी केली आहे। एका महापालिकेच्या निवडणुकीला देशाच्या पंतप्रधानाला यावं लागतं, याचा अर्थ इथलं नेतृत्व शिवसेनेचं असेल, शिवसेनेशी इथलं बाकीच्या पक्षाचं नेतृत्व सामना करू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे, आपल्याला सगळ्यांना त्यांच्याविषयी आदर आहेच, परंतु पंतप्रधानांसारखं नेतृत्व जर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आणावं लागत असेल तर शिवसेनेचा हा नैतिकदृष्ट्या मोठा विजय आहे। पुढे पाहूयात, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटताना दिसतोय। उर्फीने ट्विटची मालिका सुरूच ठेवली। उर्फीने चित्रा वाघ यांच्यासाठी आणखी एक नवं ट्विट केलं। उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा वाघ कशी तू ग सास, असं तिने म्हटलंय। आणि त्याचबरोबर चित्राताई मेरी खास है, फ्यूचर में होने वाली सास है। मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू, असंही तिने तिच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय। पुढे बघूयात, भाजपा सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्र किंग अँड क्वीन 2023 स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जो तो पार पडला। आणि या सोहळ्याचं मुख्य आकर्षण देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या होत्या। अमृता फडणवीसांनी या सोहळ्यात रॅम्प वॉक देखील केला। दरम्यान सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे। या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करते त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली। एक असतं प्रोफेशनल रिक्वायरमेंट, एक असतं कोणाचं काही प्रोफेशन आहे, कधी कधी त्यांना काही सीन्स करावे लागतात, ती वेगळी गोष्ट आहे। पण फक्त मीडियासाठी किंवा प्रकाश झोतासाठी जर तुम्ही रस्त्यावर तसे फिरले, पण ते मला वाटतं ते ठीक नाही आहे। उर्फी एक कलाकार आहे डेफिनेटली, पण तिने थोडं बहुत जे रस्त्यांवर जाताना कॉमन प्लेसेस जे असतात, आता कॉमन प्लेसेसवर आपल्याला असे लोक दिसत नाही, पण जर रेड कार्पेट असलं तर असे लोक खूप दिसतात। तर कुठे तुम्ही असे कपडे घालता ते जरुरी आहे असं मला वाटतं। उर्फी ॲज अ स्त्री ती पण स्वतःसाठीच काही करते, तर त्यात मला काही वावगं नाही वाटत।